How's you feeling in the morning? It's so beautiful view. माझ्या बेडमधूनच इथे स्नो केप माउंटेन्स दिसत आहेत आणि इथे सगळीकडे बर्फ आहे. इट्स फीलिंग सो गुड. How much degree? आता किती degree? आता इथे -5 degrees आहे. इमॅजिन द टेम्परेचर. I just can't get out of my bed. मग जा झोप जा. Hey, good morning everybody. So welcome you back on my YouTube channel Korean Pilot. So आजचा माझा 5वा दिवस आहे आणि आम्ही सोलंग व्हॅलीमध्ये आहोत. आम्ही सकाळी 7:45ला उठलो आहेत आणि इथे टेम्परेचर होतं -7 to -8 डिग्री सेल्सिअस. आम्ही असे थंडगार सगळे पडलेलो होतो आणि इमॅजिन वॉट, मी आंघोळीला गेली आणि पाणी थंड आलं आणि मी थंड पाण्याने आंघोळ केली इन -6 डिग्रीज. आणि हे लोक सगळे मुद्दामून मला बोलत होते गरम पाणी आहे, गरम पाणी आहे. अँड आय शॉवर्ड इन सच अ कोल्ड वॉटर. बिहाइंड आवर रूम इथे स्कीइंग चालू आहे लोकांची आणि एकदम बकवास वाला स्कीइंग का चालू आहे. आज एक्सपेक्टेड आहे की इथे स्नोफॉल होणार आहे. आज किंवा उद्यामध्ये स्नोफॉल एक्सपेक्टेड आहे. सो वी आर ॲक्च्युली वेटिंग अँड प्रेइंग फॉर द स्नोफॉल. आम्ही आता सोलंग व्हॅलीमध्येच 2 दिवस राहणार आहोत बिकॉज वी वॉन्ट टू एक्सपिरियन्स अ स्नोफॉल. इथून मणिकर्णला जाणार आहोत आणि उद्याचा जो टाइम आहे तो जस्ट फॉर द स्नोफॉल. हा रोजच मला त्रास देतो आणि उद्या आम्ही फोटोशूट करणार आहोत इथे. येस, विथ मेनी क्लोथ्स. ऍक्च्युली ह्यानीच मला सांगितलं की खूप सारे कपडे आण, आपण इथे फोटोशूट करू. सो मी आणले. अगदी हे आमच्या हॉटेलच्या बाहेर इथे स्नो आहे. हे स्नो पडलेलं तर खूप दिवस झाले आहेत, जुनंच लोकात. हे आताच एवढं आहे सुंदर. इमॅजिन का स्नोफॉल झाल्यावर किती सुंदर असेल. आम्ही चाललोय आज या ब्रिज वर. नॅरो आहे तिथे, फक्त एकच गाडी देते या ब्रिज वरून. नदी पास होते, ती व्यास नदी आहे. हा होता जुना ब्रिज जो तुटलेला आहे इथे. आणि विक्रांतचं नेहमीप्रमाणे फोटोशूट. मणिकर्ण हे कुल्लू डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि मनालीपासून इट्स ऑलमोस्ट 2.5 to 3 hours ऑफ ड्राईव्ह. सो हा जो रस्ता आहे तो चालला आहे मणिकर्णला
आणि मणिकर्णाची जी ड्राईव्ह आहे ती ऑलमोस्ट 2.5 to 3 hours ची आहे फ्रॉम मनाली. अँड दिस इज ऑल दी व्हॅली. ही रोड ट्रिप खरोखर खूप सुंदर Going आहे. all the दिस way to रोड इज Manikarna. रिअली अमेझिंग. Wow. So what's the view? Wow. खरोखर सुपर. हे संपूर्ण व्हॅली आहे मणिकर्णा जाईपर्यंत. सगळे देवदारची झाडं आहेत इथे दोन्ही बाजूला. मणिकर्णा जाताना मध्येच येतं ते आहे कसोल. हो, पाणी में उतरना है. These are all Devnar trees going towards Kasol and Manikarna. कसॉलमध्ये इथे रिव्हर साईडला देर आर रिव्हर कॅम्पिंग्स अँड यू कॅन सी सो मेनी टेंट्स आर सेट अप ऑल द वे फ्रॉम कसॉल टू मणिकर्णा. मणिकर्णा बस इथून 1 किलोमीटरवर आहे आणि आम्ही इथे थांबलोय मस्त नदीच्या काठी. विक्रांत इकडे त्याचा ड्रोन उडवतोय आणि वी आर टेकिंग अ ड्रोन शॉट ऑफ दिस ब्युटिफुल व्यू. फायनली आम्ही पोचलो मणिकर्णा टेम्पलला आणि हे जे वॉटर आहे रिव्हरचं दॅट इज सुपर कोल्ड. आणि बाजूला जे स्टीम दिसतंय दॅट्स नॉट स्टीम बट इट्स द हॉट स्प्रिंग वॉटर्स. इट्स रिअली डिवाइन. एका बाजूला थंड पाणी आहे, एका बाजूला गरम पाणी आहे. हाऊ मॅजिकल इट इज. मोर इंटरेस्टिंग थिंग अबाउट दिस प्लेस इज दॅट गुरुद्वारा, मस्जिद आणि टेम्पल सगळं एकाच ठिकाणी आहे. अँड हिअर इज द डिवाइन शंकर महादेव टेम्पल. हे आहेत इथे हॉट स्प्रिंग वॉटर्स. सगळीकडे इथे खूप सारे हॉट स्प्रिंग वॉटर्स आहेत. हे इथे लोक जी बसले आहेत त्यांनी धाग्याला बांधून त्यात चणे टाकलेले आहेत जे त्या बॉइलिंग वॉटरमध्ये शिजत आहेत. वॉट अ डिवाइन प्लेस. मी फर्स्ट टाइम असं हे मंदिर बघितलं आहे जिथे शंकर पार्वतीची मूर्ती आहे मंदिरामध्ये. हे सगळे वाफा जे आहेत ते हॉट स्प्रिंग वॉटर्सचे आहेत.
This water is said to be very auspicious, so we are taking it along with us. हे गरम किती आहे ते खायचं. बरं खोकड नाही नाही रखा ना तुम्हारा कौन कैनी रखो नीचे बोतली हाँ आप डालो गर्म लगेगा वो देखो चाय बन रही है. I would like to tell you all the magical thing about this place. या गुरुद्वाराच्या लंगरचं जे जेवण आहे ते या हॉट स्प्रिंग वॉटर्सवर शिजवलं जातं. Look at that. That's the rice which is cooked. त्या सगळ्या मटक्यांमध्ये जेवण आहे. आणि तिकडे चाय बनते आहे. द वॉटर फॉर मेकिंग अ टी इज यूज फ्रॉम दी हॉट स्प्रिंग वॉटर्स. सो फायनली आमचं मणिकर्णाचं दर्शन झालेलं आहे. खूप पीसफुल होतं आणि खूप छान वाटलं आम्हाला तिथे. सो आम्ही आता परत चाललोय मनालीला. वी आर गोइंग डिरेक्टली टू सोलंग व्हॅली. इट इज रिअली अ ब्रेथ टेकिंग अँड जो कोणी येते मनालीला दे शुड कम अँड विजिट दिस प्लेस. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि Yes. पाहिजे ते करा. येस. सो हे आम्ही तिथे होली वॉटर आणलेलं आहे त्या हॉट स्प्रिंग्स मधून. वी आर टेकिंग इट टू आवर होम. आम्ही काल रात्रीपासून वेट करतोय स्नोफॉलची इथे अँड इट वॉज शोईंग 100% सिन्स येस्टरडे. पण आता फायनली स्टार्ट झालं आहे. इथे लाईट स्नो फ्लेक्स पडत आहेत. इट हॅज स्टार्टेड द माउंटेन्स ऑलरेडी. There you can see the snow padtoy and it has turned very foggy because tithe saga snowfall hota hai and it's a light snowfall over here if you can see. मन से बोला था हमने कि snowfall देखना and finally we are here watching a snowfall. Hey everybody, so we are doing now Indian attire shoot over here in Adventure Valley Resort where we are staying. It's like -10 degrees of temperature आणि वरती स्नोफॉल होत आहे. पण आता अजून खाली स्नोफॉल नाही झाला आहे. सकाळी होता लाईट स्नोफॉल इथे खाली. So we are waiting for the snowfall actually. Till then we are gonna shoot now. Yes Vikrant? Yeah. So Vikrant is ready. सो आम्ही कंटिन्युअस इथे आल्यापासून आम्ही प्रिडिक्शन्स बघतोय. टेम्परेचर बघतोय. सगळ्यांना विचारतोय की स्नोफॉल कधी होणार. सो फायनली आज स्नोफॉल झालेला आहे इकडे. की सगळीकडे स्नोफॉल होत आहे. आय एम सो हॅपी. इट्स द फर्स्ट स्नोफॉल ऑफ माय लाईफ आणि आम्ही खास त्याच्यासाठी आलेलो. वी आर सो हॅपी की आम्हाला ॲटलिस्ट स्नोफॉल दिसलं. आय एम लव्हिंग इट. वी आर लिव्हिंग फ्रॉम सोलंग व्हॅली. आम्हाला जे बघायचं होतं स्नोफॉल ते तर आम्ही एक्सपिरियन्स केलं आहे. इट वॉज अ ब्रेथ टेकिंग एक्सपिरियन्स अँड अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. सो आम्ही आता निघतोय. वी आर गोइंग स्ट्रेट अवे टू द चंडीगड. आमची उद्या फ्लाईट आहे दुपारी टू मुंबई. सो इट्स लाईक 9 hours ड्राईव्ह फ्रॉम हिअर टू चंडीगड. सो मुकेश, ही बाईक तू घेतोयस ना नेक्स्ट? तू मदत केलीस तर मी घेऊ शकतो. कशी होती आपली ट्रिप? कडा नुसता राडा. नुसता राड. तू येतच नाही. ये
सो कशी होती तुमची सगळ्यांची ट्रिप? जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, डोंट फॉरगेट टू लाईक अँड comment and don't forget to share and subscribe my channel, that is कोळी Pilot. सो गाइस वी जस्ट लँडेड ॲट मुंबई एअरपोर्ट आणि आम्हाला घ्यायला येतो म्हणजे निनाद आणि रक्षित. हाय रक्षितची दाढी खूप सुंदर अशी ठेवली, मस्त लोक वाटतं कमी वरचा. सो आम्ही चाललोय आता घरी डायरेक्ट अलिबागला. सो गाइस जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तुम्ही त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फॉलो करा रक्षित कोळीला. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय.